शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलाचा अभिषेक। भुवया उंचावणारा देवस्थानचा निर्णय। ब्रँडेड तेलानंच शनिदेव प्रसन्न। महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनिशिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात। शनिदेवाचा कोप होऊ नये म्हणून शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे। दररोज लाखो भाविक तेल अर्पण करतात। मात्र अलीकडेच संस्थाननं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शनिशिंगणापूर येथील शनिदेवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा असा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय। सुटं आणि मिश्रित तेल भेसळयुक्त असतं, त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झीज होतीये असा अहवाल अन्न आणि भेसळ समितीनं दिलाय। त्यामुळे शुद्ध आणि ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय। शनिशिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा आहे। शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही। ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। तेलातल्या भेसळीनं शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचा दावा आहे। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही। दरम्यान विश्वस्त समितीनं आणि भाविकांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। देवस्थाननी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिराच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही, अशा पद्धतीनं निर्णय झालेला आहे। जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल। शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असला तरी ब्रँडेड आणि शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही याची विश्वस्त आणि देवस्थाननं खबरदारी घेण्याची गरज आहे। अहिल्यानगरहून सुशील थोरातसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही।